सारंग, सावली, सोहम, बबलू, अप्पू सगळेजण जेवायला बसतात. इथे सारंग विचारतो सावलीच्या वडिलांना की तुम्ही पण बसा ना. तेव्हा ते म्हणतात नाही नाही, तुम्ही आधी जेवा, मग आम्ही बसतो म्हणून. इकडे बबलू सारंगला सांगतो, मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आलेलो ते इकडचं जेवलो होतो, खूप टेस्टी होतं, खूप छान लागलं आम्हाला. तेव्हा आताही तसंच असेल. आणि ते लोक सुरुवात करतात जेवायला. तेव्हा जयंती तिकडे येते आणि म्हणते, मागच्या वेळेला तर मी केलं नव्हतं, पण यावेळेला मी बनवलं आहे जेवण, खूप राबले हो मी. तेव्हा बबलू जयंतीला विचारतो, मग जेवायचं की नाही. इथे सगळेजणच हसायला लागतात. तेव्हा अप्पू बबलूला म्हणतो, काही काळजी करू नका, आईने सगळं बनवलं आहे. जयंती वहिनी फक्त बाजूला उभी होती, त्यामुळे काळजीच करू नका. आणि ते सगळेजण खुश होतात आणि जेवतात. इकडे अप्पू सारंग दाजींना म्हणतो, तुम्ही अक्कीला घास भरवा ना. इकडे सारंग आणि सावली एकदम डचकतात हे ऐकून. तेव्हा सावलीचे वडील म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही जेवा म्हणून. सारंगला वाटतं आपल्याला काय आता घास भरवावा लागणार नाही, शांतपणे जेवूया. पण तेवढ्यात ते म्हणतात, जावई बापू भरवा ना घास. आणि सारंग परत दचकतो. आता शेवटी काय त्याला घास भरवावाच लागणार आहे, कारण नाही तर सगळ्यांना कळेल. त्यामुळे तो एक घास घेतो आणि सावलीला भरवतो. इथे सावली पण एकदम संकोचते. बबलू, सोहम, अप्पू सगळेच टाळ्या वाजवतात. त्यांना आनंद होतो की सारंगने सावली बहिणींना घास भरवला आहे म्हणून. जयंती बहिणी आता सावलीला म्हणते, सावळे आता तू भरव. त्यामुळे ती पण दचकते आणि शेवटी एकदाचा घास सारंगला भरवते. सगळेजणच परत खुश होतात की या दोघांनी एकमेकांना घास भरवला आहे. इथं सोहम आणि बबलू एकमेकांकडे बघतात. त्यांना तर तेच हवं असतं, दोघांनी जवळ यावं आणि दोघांना एकमेकांबद्दल ओढ वाटावी. महेंदळांच्या घरी नील आणि राजकुमार कॅरम खेळत असतात आणि अमृता कॉटवर बसून कपड्यांच्या घड्या करत असते. तेवढ्यातच ऐश्वर्या दुधाचा ग्लास घेऊन येते. ती अमृताकडे दुधाचा ग्लास देते आणि इकडे या दोघांचं बोलणं चालू असतं. नील म्हणतो की चांगलं आहे ना, सारंगच्या स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला खूप फायदा झाला आहे. तो खूप अचूक ओळखतो सगळ्या गोष्टी. इथे राजकुमारला राग येतो, पण तो तसं दर्शवत नाही. तो म्हणतो, हो ना, आपल्याकडे तर काय हक्कच नाही आहेत, सगळ्या गोष्टी सारंगच करू शकतो, आपण तर काय फक्त ऑर्डर्स फॉलो करायची. इथे नील राजकुमारकडे बघतो, त्याला कळत नाही तो जेलस का आहे म्हणून. इथे ऐश्वर्या पण राजकुमारची साथ देते आणि म्हणते, हो ना, मॉमने तर सगळे हक्क आणि ट्रेनिंग सारंगलाच दिली आहे, त्यामुळे तो म्हणेल ते पूर्व दिशा. इथे राजकुमारला पण राग येत असतो, कारण त्याला कोणी विचारत नाही आहे. इकडे अमृता म्हणते, असं नाही आहे, सारंग पण मेहनत करतो आहे ना. नील आणि अमृता दोघंही सारंगची बाजू घेत असतात, पण राजकुमार आणि ऐश्वर्याला ते आवडत नाही. सावलीचा मोठा भाऊ सोहम आणि बबलू पाठून खाट घेऊन येतात आणि अंगणात ठेवतात आणि तिकडे बबलू आणि सोहम बसलेले असतात. तेवढ्यातच सारंग तिकडे येतो आणि इकडे जयंतीने बोलवल्यामुळे सावलीचा मोठा भाऊ आत निघून जातो. इकडे सारंग बबलूच्या बाजूला येऊन बसतो आणि सोहमलाही बसवतो आणि म्हणतो, तुम्ही दोघांनी काय चालवलं आहे म्हणून. ते दोघं म्हणतात, काय केलं आम्ही. तुम्ही काहीच केलं नाही असं सारंग विचारतो. तेव्हा बबलू म्हणतो, अरे माझ्या चेहऱ्याकडे तरी बघ, मी किती साधा भोळा निरागस आहे. सारंग म्हणतो, हो रे हो, आणि गरीब बिचारा. तो म्हणतो, मग. इकडे त्याला माहिती असतं त्या दोघांनी काय केलं, म्हणून तो मुद्दामून त्या दोघांना सांगत असतो, असं काहीतरी करू नका. आणि बबलूला सांगतो की अप्पूच्या मनात काहीही चुकीचं भरवू नका. तेव्हा बबलू म्हणतो, त्यांनी विचारलं होतं म्हणूनच मी सांगितलं. सावली बहिणी ही त्याची बहीण आहे, त्यामुळे आपल्या बहिणीबद्दल त्यांनी विचारलं तर मी खोटं कसं सांगू, म्हणून मी सांगितलं. तेवढ्यातच अप्पू तिकडे बडीशेप घेऊन येतो आणि बबलूकडे देतो. सारंग म्हणतो, काय आहे. तो म्हणतो, बडीशेप आहे. तिघाही बडीशेप खातात. आणि इकडे अप्पू सारंगला विचारतो, दाजी तुम्हाला जेवण आवडलं ना, खरंच आवडलं ना, कारण तुम्ही तर महालात राहणारी माणसं आहात, तुम्ही एवढी श्रीमंत आहात, तुमच्या घरी तर पंचपक्वान्न बनतात, आमच्या गरिबाकडचं जेवण आवडलं ना. इथं सारंग उठतो आणि त्याच्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, असा काही विचार करायचा नाही, गरीब श्रीमंत असं काही नसतं, सगळेजण इक्वलच असतात. तेव्हा अप्पूला खूप बरं वाटतं. इथे सारंग त्याला विचारतो, तू आईस्क्रीम खाणार. तो म्हणतो, मला चालेल, पण अख्खी
परवानगी देणार नाही. तुम्हीच बोला ना तिच्याशी. तेवढ्यातच सावली पण तिकडे येते आणि अप्पूला हाक मारत असते. तेवढ्यात सारंग तिला म्हणतो, आम्ही दोघं जरा बाहेर जाऊन येतो. सावली मान हलवून हो म्हणते. ठीक आहे. इथे सारंग अप्पूला घेऊन जात असतो. तेवढ्यातच बबलू आणि सोहम पण उठतात. तेव्हा सारंग म्हणतो, तुम्ही दोघं इकडेच बसा म्हणून. आणि बबलू आणि सोहम सारंगकडे बघत असतात. इथे सावलीला खूप बरं वाटतं की सारंग अप्पूबरोबर एवढा चांगला वागतोय, त्याची काळजी घेतोय. इथे तारा आपली बॅग भरत असते. तिला फोन येतो सोहमचा. पण तेवढ्यातच भैरवी तिकडे येते आणि म्हणते, तुझं पॅकिंग झालं का? तारा सांगते की आपल्याला गावात परफॉर्म करायचं, आपण गावातली जास्ती प्रोग्राम्स घेत नाही ना. तेव्हा ती म्हणते, तू काळजी कशाला करते? इथे तारा म्हणते तिकडे सारंग पण असेल ना मग. तेव्हा भैरवी तिला म्हणते, तू घाबरतेस कशाला? मी आहे ना सगळं मॅनेज करायला. तुला फक्त स्टेजवर जाऊन तोंड हलवायचं आहे, तेवढं तरी नीट कर बस. बाकीचं बघायला मी आहे. मी जिवंत असेपर्यंत हे असं काहीही होणार नाही, सगळं व्यवस्थितच होणार. तुझे बाबा पण असेच घाबरायचे आणि मला म्हणले होते, सावलीचा आवाज एक दिवस असा घुमेल की तू बघतच राहशील. पण त्यांना माहीत नाही मी भैरवी वजे आहे. मी सगळ्या गोष्टी बरोबर करते आणि सावलीचा माज असो किंवा काही असो, ते पत्त्यांच्या डोंगरासारखं कोसळतील. इथे भैरवीला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स असतो. सारंगने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेलं असतं, त्यामुळे इकडे सगळेजणच बसून आईस्क्रीम खात असतात. तेवढ्यातच अप्पू पण तिकडे मस्ती करत असतो आणि म्हणतो, मी असं करतो तसं करतो. सगळ्या गमती जमती सारंग दाजींना सांगत असतात. इथे तेवढ्यातच जयंती आणि सावलीची आई पण येतात. जयंती अगदीच सारंगच्या बाजूला जाऊन खालती बसते आणि म्हणते, तुम्हाला माहिती आहे का मला किती कामं करावी लागतात. मी एकटीच आहे जी एवढी कामं करते. धुणी भांडी करायची, स्वयंपाक, भांडी घासायची, झाडू, कटकटका, काय सांगू तुम्हाला. तेव्हा बबलू म्हणतो, तुम्हाला एवढं कामं करायची काय गरज आहे? तेव्हा इथे जयंती म्हणते, मग कोण करणार? आणि इथे जयंती बोलता बोलता सांगते, बघा ना मी एवढी चांगली आहे की आमच्या जावई बापूंसाठी मी माझी खोलीसुद्धा दिली आहे. आणि सगळेच एकदम तिच्याकडे बघायला लागतात. इथं सावली आणि सारंग डचकतात, कारण सावली आणि सारंग एका खोलीमध्ये कधीच राहिले नाही आहेत. त्यामुळे आता कसं राहायचं हा प्रश्न पडतो. इथे जयंती त्या दोघांना आपल्या खोलीत घेऊन येते आणि तिने खोली खूपच चांगली सजवलेली असते. बेडवर गुलाबांच्या पाकळ्या घातलेल्या असतात आणि ती हे सगळं सांगते पण की तेच जे तुमच्यावर उधळले होते ना जेव्हा तुम्ही आत आला, तेव्हा तिथूनच त्या पाकळ्याच थोड्याशा इकडे घातल्या आहेत. आणि बघा, कॉट मी रेंटवर आणली आहे, नाही तर इथे कॉट कशी असती बघा, तुमच्यासाठी हे केलं ते केलं सगळं सांगत असते. इकडे सारंग आणि सावली बघत असतात आणि तिचं बकवास ऐकत असतात. तेवढ्यातच तिकडे सावलीचा मोठा भाऊ येतो, सावलीची बॅग आणि सारंगचा कोट घेऊन. आणि इथे जयंतीला म्हणतो की चल तू इथे काय करतेस? तेव्हा ती म्हणते, हो मी इथे आहे ना सांगत होते कसं आहे हे काय आहे. तेव्हा तो म्हणतो, चल आता पुरे झालं. म्हणून तो जयंतीला बाहेर घेऊन जातो आणि जयंती जाताना दरवाजा लावते. इकडे सारंग आपला कोट कुठे लटकवायचा आहे ते त्या खोलीत शोधत असतो. सावली आपली बॅग घेते आणि एका कोपऱ्यात ठेवते. इकडे ती सारंगजवळ येते. तेव्हा तिला कळतं की जयंती वहिनी दरवाजाच्या बाहेर उभं राहून सगळ्या गोष्टी ऐकतात. त्यामुळे ती सारंगला म्हणते की तुम्ही प्रवास करून थकला असाल ना, मी तुमचं डोकं चेपून देते. आणि त्याच्या हातनं तो कोट घेते आणि भिंतीला एका हुकवर अडकवते. आणि इथे सारंगला कळत नाही सावली अशी का वागते म्हणून. तो तिला बोलायला जातो की तू हे काय. तेवढ्यातच सावली त्याचं तोंड दाबते आणि त्यांचा बॅलन्स जातो आणि ते कॉटवर पडतात. इथे सावलीचा हात सारंगच्या तोंडावर असतो आणि सावली त्याच्यावर असते आणि ते दोघं एकमेकांकडे बघत बसलेले असतात. इकडे जयंती एकदम ओरडण्याच्या ह्याच्यात असते की माझी रेंटची कॉट आहे आणि ती तोडलीत करून. आणि ती थांबते आणि म्हणते, नको नको ह्यांना डिस्टर्ब करायला नको. आणि ते तर श्रीमंत आहेत, ते तर नवीन कॉट आणून देतील म्हणून. आणि ती तिथून निघून जाते आणि सावली आणि सारंग एकमेकांकडे असेच बघत बसलेले असतात.